प्रकरणात आणि संतोष देशमुख यांची जी हत्या झाली याच्यात अटक असलेला जो आरोपी आहे वाल्मिक कराड, आपण बघतोय की सध्या तो SITच्या ताब्यात आहे, पोलीस कोठडीत आहे आणि पोलीस कोठडीत यासाठी ठेवलेलं आहे की त्याचे लोकेशन तपासण्यात यावेत. खरं तर जेव्हा ही हत्या झाली तेव्हा महाराष्ट्रभर लोक रस्त्यावर उतरले होते, आक्रोश होता, पोलीस त्याला शोधत होते आणि आम्हाला खात्रीला एक माहिती अशी कळालेली आहे की नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे जो आश्रम आहे तिथे 15 डिसेंबर आणि 16 डिसेंबरला वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे मुक्कामाला होते आणि 17 तारखेला ते जे आहे ते त्या आश्रमातून निघालेले आहेत. खर तर नाशिक जिल्हा हा बीड नगर याच्या जवळ आहे, महाराष्ट्रात आहे. एवढा गोंधळ सुरू होता तरी सुद्धा पोलिसांना हे आरोपी कसे सापडले नाहीत. आणि आपण बघतोय की तिथं आध्यात्मिक स्थान आहे, दिंडोरीला जो आहे तो आश्रम आहे, आश्रमाचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये त्यांना का ठेवलं गेलं? त्यांना आश्रमामध्ये जर वास्तव्य दिलं गेलं असेल तर तिथले जे कोणी प्रमुख असतील त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे. SITच्या अधिकाऱ्यांनी आणि CIDच्या अधिकाऱ्यांनी हा तपास करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात धक्कादायक माहिती ही अशी आहे की जेव्हा वाल्मिक कराड पुण्यात सरेंडर करणार होता त्याच्या आधी 2 ते 3 दिवस आधी म्हणजे या जानेवारी 2025 ला CIDचं पथक त्या आश्रमावर गेलेलं होतं आणि CIDची पथक गेल्यानंतर CCTV कॅमेऱ्यामध्ये वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे तिथे दिसलेले, परंतु CIDच्या पथकाने हे पुढे का सांगितलं नाही किंवा ते दर्शनासाठी आले होते असं दाखवलं गेलं का हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. याचा तपास जो आहे तो गृहमंत्र्यांनी केला पाहिजे. मी गृहमंत्र्यांना विनंती यासाठी करेन कारण ज्या महिलांनी माझ्याकडे ही तक्रार दिलेली आहे त्या महिलांनी सांगितलेलं आहे की गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे सुद्धा तिथे जे कोणी प्रमुख आहेत त्या आश्रमाचे मोरे त्यांचे चांगले संबंध असल्यामुळे हे प्रकरण उघडकीस येणार नाही.